बातमी आहे रेल्वे प्रशासनाच्या दुजाभावाची। रेल्वे विभागाच्या शून्य आधारित वेळापत्रक धोरणामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या, तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग अंशतः रद्द केले। राज्यांतर्गत रेल्वे गाड्या बंद केल्या असल्या तरी उत्तर भारतासाठी मात्र मुंबईतून रेल्वे गाड्या सोडण्यात येतात, त्यामुळे राज्यातील प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागलेत। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, आता राज्यांतर्गत गाड्या बंद केल्यात, मात्र उत्तर भारतासाठी गाड्या सुरू ठेवण्याचा निर्णय होतोय, काय सांगाल? नक्कीच ज्या रेल्वे विभागाचं शून्य आधारित वेळापत्रकाचं नवं धोरण आहे त्यानुसार राज्यांतर्गतच्या गाड्या आहेत त्या अंशतः बंद करण्यात आलेल्या आहेत। मात्र हे धोरण ठरवत असताना राज्यांतर्गत गाड्या बंद करत असताना मात्र उत्तर भारतीयांसाठी पायगाड्या घालण्याचा प्रकार या ठिकाणी आता सध्या समोर येतोय। कारण अनेक राज्यांतर्गत ज्या गाड्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये आपण बघितलं तर मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस असेल, मनमाड मुंबई गोदावरी एक्सप्रेस असेल, भुसावळ असेल, याशिवाय आपण बघतोय की पुणे कर्जत पनवेल असेल, या ज्या अनेक गाड्या आहेत त्या बंद करण्यात आल्या आहेत। मात्र दुसरीकडे मात्र दादर ते गोरखपूर, याशिवाय दादर ते बलिया, LTT ते सहरसा, याशिवाय अलीदापूर अशा उत्तर भारतासाठी जाणाऱ्या गाड्या आहेत त्या चालू करण्यात आलेल्या आहेत। आणि राज्यांतर्गत म्हणजे विदर्भ असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या भागांमध्ये ज्या गाड्या जात आहेत त्या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत। त्या फक्त आठवड्यातून 1 ते 2 वेळाच मात्र गोरखपूरला जाण्यासाठी किंवा बलियासाठी जाण्यासाठी म्हणजे उत्तर भारतात जाण्यासाठी आठवडाभर या गाड्या चालू ठेवण्याचा निर्णय हा जो धोरण जे नव्याने आणलेला आहे त्यामुळे कुठेतरी उत्तर भारतासाठी पायगाड्या आणि मात्र महाराष्ट्रासाठी कुठेतरी हा दुजाभाव केला जातोय का, असा हा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। नक्कीच गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपले प्रतिनिधी म्हणाल्याप्रमाणेच राज्यातल्या नागरिकांवर आता दुजाभाव केल्याचं दिसून येत आहे, तर उत्तर भारतासाठी मात्र पायघड्या घालण्यात आल्यात।